साहेब राम राम. ताई साहेब आहेत का? झालं का चहा पाणी काय? तर गेलतो कुरुडवाडीला. मग भाऊ लय दिवस म्हणलं तसलं मऊ आण खायला. काय म्हणते त्यांना म्हणाय देत नव्हतं. मी ठोकळा म्हणतो. आई कुठं बाहेर गेली या. 2 देऊ का? करताल का? त्यात काय लिहाय तेव्हा. आई जाते बाहेर जरा बसायला. काल काय व्हिडिओ काढताच आला नाही. काल गेलतो जरा देवाला. एकाच्यात खायचंय चटणी खायची त्याच्यावर. ते कोण या म्हणा ढोकळा खायला. या डोकरा खायला या खायला गेलो मी. आई कुठेतरी बाहेर गेली. बाहेर जाते आई जरा फिरायला बसायला थोडी वेळ. वडापाव द्यायचा का? वडापाव संध्याकाळी खायला. वडापाव आणि ढोकळा आणलाय. केवढ्या तर 50 रुपये पाव किलो. दोन्ही होय. हा नुसतं पाव किलो. तर हे बघा हे ढोकळा आणलाय. तर भाऊ लय दिवस झालं म्हणत होतं ढोकळा घेऊन या ढोकळा घेऊन या. ढोकळा म्हणत नव्हतं काहीतरी वेगळंच म्हणायचं. ठोकळा खायला भाऊला काय चालत नाही त्यामुळे भाऊ काय चालत नाही तर. आणि आई गेली बाहेर. आई जाते जरा थोडी वेळ बसायला बाहेर. तरी वडापाव ते आण म्हणलं होतं. तर ही वडापाव आणले ते. नको म्हणते ते भाऊ आता खायला संध्याकाळी खातो. तुला खायचे? मला नको. मला ती जरा कालच्यापासून जुलाबच लागले त्यामुळं काय खायची मग. खाल्ली गोळी. जुलाब लागल्यामुळं ती का वाटत नाही. चपाती माहिती आता काय चपाती करायचं टेन्शन नाही. चपाती 1-2 आहेत. चपाती नाही भाजी बी आहे थोडी. भाजी बी आहे थोडी. म्हणलं काय करायचं नाही टेन्शन आहे. थोडं कालवण पण ह्याच्यात संध्याकाळचं नाही. भाजी करून कालवण केलं त्याचं. चांगला लागतोय का? मऊ लागतोय. भाऊ सारखंच म्हणल्यामुळं परत माझ्या ध्यानात नव्हतं. परत एकाएकी ध्यानात आलं आणि आणलं. मग हे बघा हे ढोकळा आणि वडापाव आणलंय. भाऊ खाते तर इकडं ढोकळा वडापाव नको म्हणते आता खायला. हा नाही संध्याकाळी खातो. काय मग आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी काय करायची टेन्शन नाही. हाय आणलेलं ही. तर चालतंय मित्रांनो. मग आभाळ आलंय. पावसाचं चिन्ह दिसतंय त्याच्यामुळं आता भाऊ म्हणते ह्याच्यावर जेवणच झालं माझं. जेवल्यासारखं झालंय. हा जेवल्यासारखं. हा जेवल्यासारखं होतंय आता एवढं खाल्ल्यावर.
नाही पावसाचं चिन्ह लय झाले ही आभाळ पण लय आलं या हे बघा गरम लय होते पंखा लावल्यावर व्हिडिओमध्ये ऐका येत नाही म्हणून लावला नाही पंखा भाऊ खात्यात आई गेली तिकडं आई तिकडं लांब बाहेर दिसते जाऊन तिकडं 1-2 बाया असल्या बायांसंग गप्पा मारत चला भाऊ म्हणजे आता संध्याकाळचं टेन्शन नाही काय चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद